स्मिता नुकतीच बाहेरून आलेली होती. 8 दिवसांनी तिला महाविद्यालयात व्याख्यानासाठी जायचं होतं. त्याच्या नोट्स तिने काढलेल्या होत्या. तिला त्याचे प्रिंटआउट काढायचे होते, पण ऐनवेळी घरचा प्रिंटर बिघडला. म्हणूनच ती जवळच्या शॉपमध्ये जाऊन प्रिंटआउट काढून नुकतीच आली होती. येता येताच भाजीचं घेऊन आली. तो सगळा भाजीपाला डायनिंग टेबलवर ठेवून ती पाण्याचा ग्लास तोंडाला लावणार तेवढ्यात आशी आली आणि म्हणाली, मम्मा आज ना ती माझी मैत्रीण नाही आहे का रुही, ती क्लासमध्ये खूप रडत होती. का गं, काय झालं? कुणी सर रागवलेत का तिला? नाही गं, तिला तुझ्या कालच्या भाषणातले काही मुद्दे नाही पटले म्हणून. अगं बाई, काय? यासाठी कोणी रडतं का? ती रडली ना, पण कोणता मुद्दा? तू नाही का ज्येष्ठ नागरिकांच्या सहजीवनाबद्दल बोललीस ते? अगं पण हिला त्यासाठी रडण्याचं काय कारण? ते नाही ना काही बोलली, पण सारखी म्हणत होती, तुझी आई किती बोल्ड स्टेटमेंट करते, ह्याला काही अर्थ आहे का? असं भलत्याच वयात प्रेमात पडणं हे काय आहे? असं काय काय बडबडत होती. अगं पण मी प्रेमात पडा असं कुठं म्हटलं? तेच तर, आम्ही सगळे तिला तेच समजावून सांगत होतो. आहान तर जाम चिडला तिच्यावर. म्हणाला, आंटींनी इतकं चांगलं समजावून सांगितलंय की आपण आपल्या पॅरेंट्सला, आपल्या आजी आजोबांना कसं समजून घ्यायला पाहिजे, कसं सांभाळून घ्यावं, त्यांना वेळ द्यावा, त्यांना या वयात कंपनीची गरज असते वगैरे वगैरे. तर यात तुला ऑब्जेक्शन घेण्यासारखं आणि रडण्यासारखं काय आहे? त्यावर बाईसाहेब काहीच उत्तर देत नव्हत्या. पण ती आहानवर खूप चिडली. म्हणाली, तुला काय आहे? तू तर गार्गीसोबत मस्त मजेत आहेस. मी तिला समजावायला गेले तर म्हणाली, तू तर बोलूच नको ग, तुला काय, तू मस्त श्रीमंत आईवडिलांची लाडकी लेक आहेस. मोटारसायकलवर फिरवायला प्रथमेश आहेच. अरे हा काय फालतूपणा आहे मम्मा? कुठे तुझं भाषण, तुझा विषय, त्यातले मुद्दे, आणि कुठे आमचं फ्रेंड सर्कल, मोटारसायकल, मज्जा अँड ऑल. छे. तिची ना कितीतरी वेळ धुसफूस सुरूच होती. शेवटी तिला सोडून आम्ही सगळे निघालो. आहानच्या गाडीवर गार्गी बसताच अशी रागारागात बघत होती ग ती त्या दोघांकडे. मी तर माझी गाडी काढली आणि धूम 60च्या स्पीडने भरधाव घरी आले. बरं असू दे आशी, एखाद वेळी तिला घरी घेऊन ये, मी बोलेन तिच्याशी. तिचे काही गैरसमज असतील तर आपण दूर करूया. तू जा तुझ्या कामाला. आज व्हिजिट आहे ना तुमची गंगा जमुनाला? हो मम्मा, 6 वाजता जाऊ आम्ही. मॅडम म्हणाल्या तिथलं निरीक्षण करायचं तर तिथल्या रात्रीचाच माहोल बघायला हवा. जशी जशी रात्र चढते तसा तसा तिथल्या वातावरणात जिवंतपणा येतो. 1-2 बायकांशी पण बोलता येईल. अर्थात त्यांची तयारी असेल तर, नाहीतर नंतर जाऊन त्यांच्यातल्या 1-2घींचे इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत. आहान 6 वाजता मला आणि सुमीला इथूनच पिक करणार आहे. एकाच गाडीवर तिघं काय जाता ग? तुझी गाडी आहे ना? अगं पण एकाच ठिकाणी जायचं असेल तर कशाला जास्तीचं पेट्रोल जाळा. बस एवढंच, बाकी काही नाही. आणि मम्मा, तू रुहीला घरी काही बोलवू नको बरं. अगं ती तुलाही काहीही बोलू शकते. अँड आय विल नॉट टॉलरेट यू बिंग इन्सल्टेड. काय चालली आहे मायलेकींची एवढी गंभीर चर्चा? पेट्रोल, टॉलरेट वगैरे वगैरे काय चाललंय काय? अरे आलात तुम्ही, या फ्रेश व्हा आणि गरमागरम कटलेट खायला या. सगळं तयार आहे, लगेच कढई ठेवते मी गॅसवर. फार काही नाही. आम्ही तिच्या मैत्रिणीबद्दल बोलत होतो. आणि पेट्रोल ना, बाईसाहेब बघा तुमच्या खिशाची केवढी काळजी करतात ते. आहानसोबत गाडीवर जात आहेत ही आणि सुमी गंगा जमुनात प्रोजेक्टसाठी. तर मी म्हणाले, तिघं एका गाडीवर कशाला? तर म्हणे पेट्रोलची बचत होते. पप्पा जोरात हसले आणि लेकीच्या डोक्यावर टपली मारून फ्रेश व्हायला गेले. पण जाता जाता म्हणालेच, गंगा जमुनात जाताय ना, मग सोबतच गेलेलं बरं. सांभाळून हा बेटा. हो पप्पा. खाणं पिणं करून आशी आपल्या खोलीत निघूनही गेली. पण स्मिताच्या डोक्यात एक किडा सोडून. स्मिता विचार करत बसली, काय झालं असेल रुहीला? माझ्या कोणत्या पॉईंटचा तिला इतका त्रास झाला असेल? मी तर पालक आणि मुलं यांच्या रिलेशनशिपबद्दलच जास्त बोलले. मग हिला रडायला काय झालं? ती तिच्या विचारात गढली असतानाच रमेश आपला आवरून आलाही. पण स्मिताचं काही त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. रमेशने तिला आवाज दिला तेव्हाच तिचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. पण मग रमेशसोबत कटलेट खाताना गप्पा मारता मारता आशीचा विचार आपोआप बाजूलाच पडला. स्मिता भाषणासाठी आशीच्या महाविद्यालयात जाऊन आली त्याला 8 दिवस लोटले. एव्हाना तिच्या डोक्यातून रुहीचा विषय निघूनही गेला होता. कारण त्यानंतर आकाशवाणीवर तिचं भाषण होतं. त्या विषयाची जुळवाजुळव करण्यात ती गढून गेली. तशी आता तिला वेळेवर फार काही तयारी करावी लागत नाही. एवढ्या वर्षात चांगल्याच तयार झाल्यात स्मिता मॅडम.
शिवाय समुपदेशन हा आवडता विषय. अर्थात अलीकडे समुपदेशकांचा सुळसुळाट झाला आहे. पण कोणत्याही कृतीचा कशावरही परिणाम होणार असेल तर त्याचा साधक बाधक परिणाम समजून घेण्यासाठी अनेक पैलूंवर अभ्यास करावा लागतो. लोकांची मानसिकता, त्यांच्या आजूबाजूची सामाजिक संरचना, सवयी, उपलब्ध साधनं अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यावर चिंतन करावं लागतं. स्मिता हे सारं फार बौद्धिक पातळीवर करत असते. सतत स्वतःला अपडेट ठेवत असते ती. रुहीचा पुढे काही उल्लेख झाला नाही. आशी पण त्यावर पुढे काही बोलली नाही. त्यामुळे आकाशवाणीच्या तयारीत मग्न असल्यामुळे हा विषय तिच्या मनातून थोडा बाजूला जरी पडला तरी पण 8व्या दिवशी त्या महाविद्यालयाच्या एका प्राध्यापिकेचा फोन आला. मॅडम, आमच्या महाविद्यालयातल्या एका विद्यार्थिनीला तुमच्याशी बोलायचंय. तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे. देऊ का तिला नंबर? त्यावर ती म्हणाली, अहो द्या की, त्यात विचारायचं काय? आणि ती आमच्या आशीची मैत्रीणच आहे. ती कधीही आमच्या घरी येऊ शकते. हो, पण त्यांच्यात बहुतेक काहीतरी बिनसलंय. तिनं मला जेव्हा तुमचा नंबर मागितला तेव्हाच मी तिला म्हणाले, अगं मला काय, तू आशीलाच नंबर मागू शकतेस की. पण त्यावर ती काहीच बोलली नाही. त्यावरून वाटतं मला, अहो काही हरकत नाही, येऊ देत तिला, बोलते मी तिच्याशी. मॅडम, ती ना थोडी डिस्टर्ब आहे. तिच्या घरी काही प्रॉब्लेम आहेत बहुधा. तशी हुशार आहे ती आणि चुणचुणीत आहे. पण अलीकडे खूप चिडचिड करते. तिचं काहीतरी बिनसलंय मॅडम. बघते, तुम्ही काळजी करू नका, मी पाहते सर्व. दुसऱ्या दिवशी रुहीचा फोन आला. फोनवर ती बरंच काही बोलत होती. चिडलेली, दुखावलेली होती. तिला म्हटलं, आपण फक्त फोनवर बोलून होणार नाही, तू घरी ये. तुला आमचं घर माहिती आहे ना? अगं मी आशीची. हो आंटी, मला माहिती आहे, तुम्ही आशीच्या आई आहात. मी 1-2दा येऊन गेले तुमच्या घरी. आमची वेळ ठरली. त्याप्रमाणे ती दुसऱ्याच दिवशी धोधो पावसात मला घरी भेटायला आली. रेनकोट घातला असला तरी स्कूटीवर मुली भिजतातच. मी तिला टॉवेल दिला आणि म्हटलं, तू आधी हातपाय कोरडे करून घे. वॉशरूमला जायचं असेल तर जाऊन ये. त्या लॉबीमध्ये जा, समोरच आहे. तोवर मी आधी तुझ्यासाठी छान कडक चहा करते. तिनं कशालाच प्रतिसाद दिला नाही. जणू मी तिच्याशी बोलतच नव्हते. मी आम्हा दोघींसाठीही चहा घेऊन आले. चहा घेता घेता आम्ही सहजच इकडल्या तिकडल्या गप्पा केल्या. मुद्दाम कॉलेजचे, तिच्या प्रोजेक्टचे विषय काढले आणि म्हटलं, अगं तू बोल ना काही, तुला माझ्याशी बोलायचं आहे ना? आणि चहा मीच घेते, तू तर चहाही घेतला नाही आहेस अजून. पाण्याचा ग्लास समोर असूनही त्याकडे न बघता आणि चहाचा कप तोंडाला न लावता आधी ती भडाभडा बोलायलाच लागली. जवळपास 20-25 मिनिटं बोलून झाल्यावर तिच्या मनातलं सगळं मळब निघून गेल्यावर तिनं पाण्याचा ग्लास उचलला. तिच्या बोलण्यावरून, तिच्या शारीरिक हालचालींवरून ती किती प्रचंड अस्वस्थ आहे हे माझ्या लक्षात आलं. आधी मी तिला शांत केलं आणि मगच आमचा संवाद सुरू झाला. तिला अस्वस्थ करणारा विषय तिच्यासाठी जगातील सर्वात मोठी समस्या होती. त्या वेळी त्या व्यक्तीसाठी तशी ती असतेच. 2 बहिणी आणि विधवा आई असं यांचं कुटुंब. वडील रुही 7वीत असताना गेले. आता ती BSWच्या पहिल्या वर्षाला आणि बहीण शेवटच्या वर्षाला आहे. पतीच्या निधनानंतर मॅट्रिक असलेल्या आईनं कशीबशी एका खाजगी कंपनीत क्लार्कची नोकरी मिळवली आणि या 2 मुलींचं संगोपन केलं, अजूनही करते आहे. जसे जसे मुलींच्या शिक्षणाचे खर्च वाढलेत तसे तिने रात्रीचे 5-7 डबे सुरू केलेत. त्याच काळात एका पुरुषासोबत तिची ओळख झाली. कामानिमित्त भेट झाली, ओळख वाढली, प्रेमात पडले. कालांतरानं प्रेम बहरलं. तो विधुर आहे. त्यालाही एक मुलगा, एक मुलगी, आईवडील आहेत. त्यांचं येणं जाणं यांच्याकडे वाढलं. या मुलींचा त्याला लळा लागला. रुहीच्या मोठ्या बहिणीचे तर आता काकांशिवाय पानही हलत नाही. समस्या आहे ती फक्त रुहीची. काकांचं येणं जाणं जसं जसं घरात वाढत गेलं तशी तशी ती अस्वस्थ व्हायला लागली. आईशी भांडायला लागली. तिच्या वडिलांची जागा आईनं दुसऱ्या कोणाला देणं तिला अजिबात मान्य नाही. तिचं सगळं ऐकून घेतल्यावर तिला म्हणाले, तू शांत हो बघू, तू अशी अस्वस्थ होऊ नकोस, मी भेटते तुझ्या आईला. आंटी नुसतं भेटू नका, चांगलं खडसवा तिला. शी, हे काय वागणं झालं का? आणि ह्या वयात? किती वर्षांची आहे तुझी आई? 47वा वाढदिवस या काकाने केला ना आत्ताच चांगला सेलिब्रेट. म्हणजे 50शीला आलीच ना आता. आणि ह्या वयात ही असली थेरं. अगं ती तुझी आई आहे, नीट सांभाळून बोल. थेरं वगैरे काय म्हणतेस?
आंटी तुम्ही समजवा तिला, तुम्ही काउन्सिलर आहात ना. लगेच ती उसळून बोलली. रुही बघ, तुला जे सांगायचं आहे ते तू मला सांगितलंस की नाही. आता मी बोलेन माझ्या पद्धतीने तुझ्या आईशी. पण ते जाऊ दे, मला सांग तू 12वी कुठून केलंस, कोणत्या कॉलेज की शाळेतून. मी KNCला होते आंटी. किती % पडले. मला 69. अगं छान मार्क मिळवलेस की 12वीला. मग छान सायकोलॉजी, फिलॉसॉफी, सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स असे विषय घेऊन BA का नाही केलंस. पुढे MA नंतर बरंच काही करता येण्यासारखं होतं. आई किंवा ताई म्हणाली का BSWला जा म्हणून. नाही, असंच माझ्या इतर मैत्रिणींनी या कॉलेजला ॲडमिशन घेतलं म्हणून. अच्छा, कोण आहे तुझी बेस्ट फ्रेंड, कुठे राहते ती, साक्षी की मीनू. नाही, त्या माझ्या बेस्ट फ्रेंड नाहीत. आमचा वेगळा ग्रुप आहे. सिनियर आहे तो मला. म्हणजे ते सगळेच. कोण कोण आहेत ते. हरकत नसेल तर मला सांगू शकतेस का तू त्यांची नावं. काय करायचं आहे नावं सांगून. आता माझं त्यांच्याशी भांडण झालं आहे. आता मी त्या ग्रुपमध्ये फारशी नाही राहत. स्नेहा येते मला घ्यायला. आम्ही दोघंच राहतो जास्त. ती साक्षी जास्त शहाणी निघाली. मीच ओळख करून दिली तिची माझ्या ग्रुपसोबत आणि तिने माझेच मित्र गंडवले. थोडं स्मिताशी, थोडं स्वतःशी बोलल्यासारखं ती बोलत होती. जणू कुठेतरी हरवली आहे. हो, असतात अशा काही मैत्रिणी. आमच्या कॉलेजमध्ये पण असंच झालं होतं. माझ्या एका मैत्रिणीसोबत माझ्या भावाशी ओळख करून दिली तर. तुमच्याही वेळी असंच होतं का आंटी. असंच करतात त्या मुली. तो तुमचा भाऊ तरी होता. इथे तर माझ्या मित्राला राहुललाच गटवलं तिने. शाळेमध्ये ना मला मनोज आवडायचा. किती दोस्ती होती आमच्यात. तर वीणानं त्याला 10वीत गटवला. मी 11वीत KNCला आले तर माझ्या सिनियर राहुलशी माझी मैत्री झाली. त्याच्यासाठी मी कॉलेजला आले तर 6 महिन्यातच तो साक्षीच्या प्रेमात पडला. काय आहे, माझे मित्र का या मुली अशा पळवून नेतात. अगं कारण ते प्रेमच नसतं, त्यांचं ते फक्त आकर्षण असतं. कालांतरानं तूही मनोजला विसरून राहुलच्या प्रेमात पडलीस की नाही. म्हणजे अगदी हृदयाच्या तळातून जर तुझं मनोजवर प्रेम असतं तर लगेच वर्षाच्या आत तू राहुलच्या प्रेमात पडली असतीस का. तसंच त्या राहुलचंही झालं आणि ही चालायचंच. तुम्हा सर्वांना फक्त एकमेकांबद्दल आकर्षण होतं. खरं तर या वयात तुम्ही छान अभ्यास करावा, मैत्री करावी, मैत्रीचा आनंद घ्यावा, फिरावं, गप्पा माराव्यात, सिनेमे नाटकं बघावीत, आयुष्य जगावं. प्रेम करायला आयुष्य पडलंय म्हणजे 50शीत प्रेम करावं. परत ती उसळली. अगं प्रेमाला वय नसतं. पण हे वय आधी करिअरचा विचार करण्याचं आहे. म्हणजे अभ्यास करण्याचं. पुढलं आयुष्य चांगलं सुखाचं जावं असं वाटत असेल तर आत्ता आधी अभ्यासावर मन केंद्रित करावं. छान नोकरी मिळवावी. प्रेम करायला आयुष्य पडलं आहे. येते आंटी मी. पण तुम्ही आईशी बोलाल ना. नक्की येत राहा. तुला कधीही यावंसं वाटलं तेव्हा ये. आणि असा त्रास करून घेऊ नकोस. तुलाही छान मित्र मिळेल. सुंदर आणि हुशार आहेस तू. पण आता आधी अभ्यासाकडे लक्ष दे. चांगली पुस्तकं वाच. आंटी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज आशीला सांगू नका मी तुमच्याकडे येऊन गेल्याचं. छे, तिचा काय संबंध. तू तर मला भेटायला आलीस ना. तू आता माझी मैत्रीण झालीस. थँक्यू आंटी, बाय. पहिल्यांदाच ती गोड हसली. स्मितानं तिला बाय केलं. बाहेर नजर टाकली तर मगाशी धोधो बरसणारा पाऊस आता थांबला होता आणि सौम्य उन्हं पसरलं होतं. वातावरणातला हा बदल तिला आवडला. हॉलमधल्या सोफ्यावर बसून ती गरगरणाऱ्या पंख्याकडे कितीतरी वेळ टक लावून बघत बसली. आजच्या पिढीचा विचार करत. तिच्याकडे एखादी केस आली की ती केवळ एका व्यक्तीचं न ऐकता तिच्या संबंधातल्या इतरांचंही काय म्हणणं आहे ते समजून घेते. रुहीला तिनं केस म्हणूनच हाताळायचं ठरवलं. ती प्रचंड अस्वस्थ आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. तिच्या मनातला गोंधळ स्मिताला थोडाफार कळला होता. पण एकदम कोणत्याही निष्कर्षाला पहिल्याच भेटीत जाऊ नये हेही तिला समजत होतं. निष्कर्षाप्रत पोचण्याची कोणीच खरं तर घाई करू नये. बुद्धी प्रामाण्य हे लेपवळीन लेपी रश्रू या तत्वावर जोखता येत नाही. या प्रकरणाच्या तळाशी जायचं स्मिताने ठरवलं. इतर केसेसपेक्षा ही केस वेगळी होती. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी स्मिता रुहीकडे जाऊन तिच्या आईला आणि बहिणीला भेटली आणि थेट विषयालाच हात घातला. रुहीची बहीण काकांबद्दल भरभरून बोलत होती.
तिला तिच्या प्रत्येक कामात काकांची मदत होत होती. एखाद वेळी रात्री गाडी पंक्चर झाली तर ती जिथे कुठे असेल तिथे काका तिला मदत करायला पोचतात. तिला इंग्रजी शिकवतात. ताप आला की दवाखान्यात घेऊन जातात. मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम आला तरी तेच तो सोडवतात. ट्रिपला जायला आईने नकार दिला असेल तर ते आईची परवानगी मोठ्या खुबीने मिळवून देतात. आणि लांडे कपडे घालायला, अवास्तव फॅशन करायला रागवतात सुद्धा. एकदा कॉलेजमध्ये एक मुलगा मला खूप त्रास देत होता. तेव्हा माझ्या कॉलेजमध्ये येऊन त्याला जाम थोबडवला काकांनी. पुन्हा त्यानं माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. आणि एक सांगू का, ज्यांचे वडील लहानपणीच जातात ना, त्यांच्या मनात कायम एक गिल्ट असतो. का असतो माहीत नाही. असुरक्षिततेची भावना असते. माझ्या तरी होतीच. समाज आम्हाला यांच्यामागे कोण आहे या नजरेने बघतो. पण काका जेव्हापासून घरी यायला लागले, आमची काळजी घ्यायला लागले, काही गोष्टी समजावून सांगणे, न पटलेल्या गोष्टींसाठी रागावणे, या गोष्टी एखाद्या बापाच्या भूमिकेतून करायला लागले ना, तेव्हापासून माझा कॉन्फिडन्स वाढला. माझं जगण्यावरचं प्रेम वाढलं. तिचं बोलणं ऐकून मला तिचं फार कौतुक वाटलं. एवढीशी पोर पण किती समंजस होती. तिच्या मनात काकांबद्दल काहीही संभ्रम नव्हता. रुही ना उगाच बाऊ करते, नको तिथे नाक खुपसते. आपण कशाला तिकडे लक्ष द्यायचं? आईच्या चेहऱ्यावरचा आनंद महत्त्वाचा नाहीये का? मला काकांबद्दल कुणी काहीच विचारत नाही. हिलाच का असे उलटा प्रश्न विचारणारे लोक भेटतात? कोण आहे असं विचारलं ना तर मी ठासून सांगते, माझे काका आहेत. तिथेच विषय संपतो ना आंटी. आई आणि काका काय लहान आहेत का? त्यांचं ते पाहतील ना. तिचा हा अप्रोच स्मिताला फारच आवडला. काका आमच्या संपर्कात आले तेव्हापासून माझा कॉन्फिडन्स वाढला. नजर नजर की बात है. स्मितानं तिचा मोर्चा तिच्या आईकडे वळवला. नमनाला घडाभर तेल न टाकता थेट प्रश्न केला. अहो, तुमची मुलगी तुमची तक्रार करत होती. घरी असं तुमच्या मित्राचं राजरोस येणं तिला आवडत नाही. त्रास होतोय तिला. तिचा त्या काकांवर फारच राग आहे. आपल्या बाबांची जागा आईनं अशी कशी त्या माणसाला दिली, त्याचं वाईट वाटतंय तिला. आई गप्प. त्यांच्या चेहऱ्यावर विचारांचं जाळं पसरलं होतं. कदाचित त्या शब्दांची जुळवाजुळव करत होत्या. स्मितानं त्यांना जरा खुलवण्याचा प्रयत्न केला, कारण स्मिता त्यांना समजवायला गेलीच नव्हती. फक्त तिला त्यांचे विचार ऐकायचे होते. त्यांनी गिल्ट वाटून घेण्याचं काही कारणच नव्हतं. स्मिता त्यांना म्हणाली, आई म्हणून तुम्ही कुठे कमी पडला आहात असं मी आत्तापर्यंत जे ऐकलं त्यावरून वाटत नाही. तुमच्या मोठ्या मुलीला तर तुम्ही कुठे चुकता आहात असं अजिबात वाटत नाही. मला विचाराल तर तुम्हाला तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य आहे. स्मितानं असं म्हणताच त्यांना खूपच धीर आला. त्या म्हणाल्या, हेच मी म्हणते, आईच्या पलीकडे माझ्या काही गरजा आहेत की नाही? माझे यजमान स्वर्गवासी झाले तेव्हा मी ना फक्त 35 वर्षांची होते. किती दिवस मी कोण मारा सहन करायचा मॅडम? त्यातही लग्न झाल्यावर सुरुवातीची 4 वर्ष मला ह्यांनी त्यांच्या आईवडिलांजवळ गावाला ठेवलं होतं त्यांचं करायला. 80 वर्षाची सासू आणि 86 वर्षाचे सासरे. मी सर्वात लहान सून. मोठ्या जावा बाहेरगावी आपापल्या जबाबदाऱ्या झटकून बाजूला झाल्या. मला त्यांच्याजवळ ठेवलं यांनी. 8-15 दिवसातून एकदा यायचे हे. जणू आईवडिलांसाठीच लग्न केलं होतं यांनी. बरं, या पोरीनं मी सोडून दिलं का वडिलांच्या माघारी? यांच्याकडे दुर्लक्ष करतेय का? अजिबात नाही. विचारा तिला माझ्यासमोर. साऱ्या सुखसोयी पुरवते. त्यासाठी दिवसभर नोकरी करूनही रात्रीचे डबे पुरवते. लहानपणी बाहेरून आली, शाळेतून आली की छोट्यातली छोटी गोष्ट अगदी रंगवून रंगवून सांगायची. आता तिचे शब्द मला विकत घ्यावे लागतात मॅडम जणू. आयुष्यभर मी त्यांच्यासाठीच तर जगते आहे ना. पण त्यातही काही काळ, काही क्षण घेतली मी दुपारची विश्रांती तर कुठे बिघडलं? तीही अगदी घटकाभराची. शेवटी एक दिवस या मुली तर मला सोडूनच जाणार आहेत ना. मला माझ्या काही भावना आहेत की नाही? मुलगी म्हणते म्हणून मी माझ्या मित्राला नाही सोडून देऊ शकत. दुपारची विश्रांती. वा, हा शब्दच मला फार आवडला. बाई अगदीच सामान्य नक्कीच नाहीत. आयुष्याची जाण आहे त्यांना. ती जे बोलत होती ते विचार करण्यासारखं होतं. एकटं राहणाऱ्या स्त्रीला, नवे आईला, मित्र का असू नये,
असं कोणतं पाप केलं तिने की तिच्या वयात आलेल्या मुलीनं त्याचा इतका बाऊ करावा आणि या एवढ्याशा टिचभर मुलीला आईला असल्या प्रकाराचा जाब विचारण्याचा अधिकार आहे? हाच प्रश्न तिनं बापाला विचारला असता. आईच्या जागेवर आज बाप असता तर तो केव्हाच लग्न करून मोकळा झाला असता. लग्न? या विचारावर येऊन स्मिता थबकली. तुम्हाला एक प्रश्न विचारू? हो विचारा. एक काय 10 विचारा. ते विदूर आहेत बरोबर ना? तुम्हीही एकट्याच आहात. मग तुम्ही दोघं लग्न करून एकत्र का नाही राहत? नको नको. त्यांची मुलं, आई वडील, माझ्या मुली. बापरे बाप नको. सारा कालवाच होऊन जाईल. पहिल्या लग्नानं जी माणसं मला दिली त्यांनी वेळोवेळी दिलेल्या जखमांचे व्रण आजही ओलेच आहेत. अनेक घटनांचे ओरखडे माझ्या मनावरचे अजूनही नाही मिटले मॅडम. त्यापेक्षा जे चाललं आहे ते बरं चाललंय. घटकाभर निवांत बसून त्याच्याशी गप्पा केल्या, त्याचा सहवास मिळाला की रणरण त्या उन्हात अंगावर थंडगार पावसाच्या सरींनी वर्षाव केल्याचा आनंद मिळतो मॅडम. त्याच्याशी बोललं की दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते. प्रोत्साहन देतो तो. माझ्या लेकरांचं दुखलं खुपलं तेही पाहतो. या पलीकडे मला काही नको. त्याचा पैसा त्याचा, माझा पैसा माझा. पोरांना तो काय गिफ्ट देत असेल तेवढंच. आमची एकमेकांमध्ये उसनवारीही चालते. उसने पैसे घेतले तरी 1-2 महिन्यात फेडायचे. हिला कायनॅटिक घ्यायला त्यानं डाऊन पेमेंटचे पैसे दिले होते. हळूहळू फेडले ना मीही ते. इतका साफ सुधरा हिशोब आहे मॅडम आमचा. कुणी म्हणायला नको की पैशांसाठी या माणसाचा आधार घेतला. मनगटात ताकद आहे माझ्या. माझ्या पोरी मी कोणाच्या भरवशावर नाही मोठ्या करणार मॅडम. कष्ट करायला गरीब बाई घाबरत नाही हो. त्याला काही मी बाहेर कुठे शोधायला गेले नव्हते. आपसूक एवढा चांगला माणूस एक मित्र म्हणून माझ्या पदरात पडला. मला समजून घेणारा. बस एक मानसिक आधार हवा असतो बाईच्या जातीला. या पोरीनं काय भलतंच खूळ डोक्यात घेतलंय काय माहीत. तायडे तिला सांग की मी तुम्हाला वाऱ्यावर सोडून कुठे घर सोडून जाणार नाहीये, का कोणासोबत पळून सुद्धा जाणार नाहीये. इज्जतीनंच राहणारी बाई आहे मी. तिनं आपल्या मोठ्या मुलीला हे ऐकू जावं म्हणून मोठ्याने सांगितलं आणि डोळे मिटून मागे भिंतीला टेकली. जणू थकून गेली होती ती मुलीच्या या त्राग्याने. किती स्पष्टता होती तिच्या बोलण्यात, वागण्यात. विचारांचा गोंधळच नाही. कन्सेप्ट एकदम क्लिअर. लग्न करून त्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये अडकूनही पडायचं नाही आणि अधिकची सुखं त्या लग्नानं येणार असतील तरी त्याची लालसा नाही. त्यांचं स्वतःचं भलं मोठं घर, गाडी हिच्यापेक्षा बराच श्रीमंत माणूस. पण तिला त्याची श्रीमंती नको होती. बस घटकाभराची सोबत हवी होती. जणू त्याच्या रूपानं थोडा पाऊस रिमझिमला तिच्या आयुष्यात. आणि मुलगीच म्हणजे रुहीच घर सोडून गेली तर काय? ती कुठे जाणार आहे? जागा आहे का घर सोडून जायला? सख्या 4 काकांनी भाऊ मेल्याबरोबर पाठ फिरवून घेतली. उलट आमच्या वाट्याची आमची 5 एकर जमीन हडपली. कधी पोरांना साधा बिस्किटचा पुडा नाही आणला आयुष्यात. आणि सारी सुख तिच्या पदरात आपसूक पडत असताना ती बरी बेघर होईल. माझ्या आयुष्यातली तिच्या वडिलांची जागा मी कोणाला तरी दिली म्हणून हिला त्रास होतो. आणि तिच्या आयुष्यातली तिच्या वडिलांची जागा मी भरून काढण्यासाठी 12 तास खपते. ते नाही दिसत का तिला मॅडम? मॅडम कोणीच कोणाची जागा घेऊ शकत नाही. तोही माझ्या नवऱ्याची जागा घेऊ शकत नाही. माझा नवरा फार छान होता. आमचं छान मेतकूट होतं. तो आज आमच्यासोबत असता तर ही वेळच नसती आली ना. फार जीव होता त्याचा या संसारात. सर्वात लहान, बडबडी, चंट म्हणून फार जीव होता यांचा रुहीत. रुही हे नावही त्यांनीच मोठ्या हौसेने ठेवलं होतं. रुही, आत्मा असलेली मुलगी. हिच्याजवळ आत्मा आहे तर हिनं दुसऱ्याच्या आत्म्याचा विचार करायला नको का? पण ही तर आपल्या नावाच्या अगदी विरुद्ध वागतेय. काय कमी करते मी हिला? सगळे हट्ट पुरवते. जो हवा तो ड्रेस, सिनेमा पाहणं, हॉटेलिंगसाठी पैसे कोण देतं? त्यासाठी मी अधिकचे कष्ट करते ते दिसत नाहीत का हिला? रोज घरात डब्यांमुळे 10-12 जणांचा स्वयंपाक होतो. सगळे आम्ही तेच जेवतो. पण बाईसाहेबांना वेगळं काहीतरी हवं असतं. वेळेवर तिला हवी ती भाजी कोण करून देतं? तिला जे हवं ते त्या वेळी आईने करावं ही तिची कायम अपेक्षा. पण आई दमत असेल,
आईला स्वयंपाकाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं आता करावंसं वाटत असेल, कधी एखादं नाटक बघावं वाटत असेल, आईचा कधी मूड नसेल, कधी ह्यांच्याच आठवणीत रमून दार बंद करून एखादं गाणं ऐकावंसं वाटत असेल, असं काही हिच्या मनात कधीच येत नसेल का हो? आता ती चांगलीच करवादली होती. स्मितानं कसंबसं तिला शांत केलं. आतून ती किती आर्त ओली आहे हे स्मिताच्या लक्षात आलं. तिच्या आयुष्यातल्या वसंताला ती अवेळी पारखी झाली होती. नवऱ्याच्या माघारी तिच्या आसवांचे नक्षत्र झाले हे कुठे या मुलीच्या लक्षात येणार होतं. मॅडम हे खूप छान होते. आजही ते माझ्या मनात आहेत, पण फक्त आठवणींवर तर नाही ना जगता येत. कितीही आकर्षित करणारं असलं तरीही प्रवासात मागे जाणाऱ्या आभाळाकडे पाहतो आपण का पुढून दिसणाऱ्या आभाळाची जास्त गरज वाटते आपल्याला. फक्त अर्धा तास, 1 तास, तेही कधी कधी माझ्या मनासारखं जगते तर हिला काय एवढं खुपतं? काही घरबीर सोडून जातबीत नाही, उगाच धमकी देते ती. आईचं बाई असणं मुलांना पटत नाही हेच खरं. दिवस चांगल्या आनंदात जात आहेत ना आमचे, तेच कदाचित तिला बघवत नाही. म्हणून उगाचच दुःखाचं मळप पांघरून बसायचंय तिला. रुहीच्या आईचं म्हणणं स्मिताला तंतोतंत पटलं. आईला स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार नाही का? आई म्हणून सगळी जबाबदारी सांभाळत असताना घडीभर ती बाई म्हणून, प्रेयसी म्हणून जगली तर काय बिघडलं? परत एकदा रुहीशी बोललंच पाहिजे. त्यांच्या खांद्यावर थोपटून आणि त्यांचा हात हातात घेऊन स्मितानं त्यांना सांगितलं, काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल, मी समजावीन रुहीला. आणि त्यांचा निरोप घेऊन स्मिता तिथून बाहेर पडली खरी, पण तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. बाहेर पावसानं थैमान घातलं होतं आणि स्मिताच्या डोक्यात रुहीची आई, तिचे विचार आणि रुहीचा कल्लोळ थैमान घालत होता. रुहीशी परत एकदा बोलायला हवं हा विषय असा अर्धवट सोडून चालणार नव्हता. रुहीच्या मनातला नेमका गोंधळ स्मिताला कळला होता. योग्य वेळी तुलाही मित्र मिळेलच, पण आईच्या आयुष्यातल्या 4 रंगीत घटकांना काळ्या रंगाचे फटकारे मारून त्यांना दुःखी करू नकोस. हे रुहीला समजावून नाही तर कान पिळून सांगायलाच हवं होतं. आईनं मुलीच्या मानसिकतेचा चांगलाच अभ्यास केला होता. त्यामुळेच त्या विश्वासानं म्हणाल्या की जाऊन जाऊन जाणार कुठे, हिला काय प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे. त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं. रुहीला खरा प्रॉब्लेम आईच्या बॉयफ्रेंडचा नव्हताच. ती स्वतः वयात आलेली मुलगी आहे आणि ती एका चांगल्या बॉयफ्रेंडच्या शोधात आहे. तिच्या मते 50शीला आलेल्या आईला बॉयफ्रेंड आहे आणि मला नाही. हे खरं तिचं दुःख होतं. पण नुकत्याच वयात येऊ घातलेल्या मुलीला मात्र आईची मानसिकता कळत नव्हती. तिच्याकडून तशी अपेक्षा करणंही गैरच होतं. प्रौढकुमारिका, विधवा, परित्यक्त्या अशा स्त्रियांची काही भावनिक आणि शारीरिक गरज असू शकते याचा आपल्याकडे भले भले म्हणणारे जर विचार करत नाहीत तर 16 वर्षीय मुलगी काय विचार करणार? तोही आईचा? नो वे, कधीच नाही. आईऐवजी जर वडील असते आणि त्यांचे कोणाशी संबंध असते तर कुणीही तक्रार केली नसती. पण आईबद्दल समाजच काय, मुलं सुद्धा अपेक्षा ठेवून असतात. एकट्या स्त्रीला स्वतःच्या शारीरिक, मानसिक गरजांचा विचार करण्याचा अधिकारच नाही, असा अलिखित फतवा आपल्याकडे निघाला आहे. स्त्रीवादी चळवळीत सुद्धा अनेक प्रश्नांवर चर्चा होते, पण कामजीवनातील तिच्या कोंडमाऱ्यावर मात्र कधीही बोलले जात नाही. आणि जी स्त्री स्वतःच आपला सहचर शोधत असेल तर ती वाईट चालीची ठरते, उच्चृंखल ठरते. खरं तर आपण स्वतःला जितके जास्त अभिव्यक्त करू तितकी आपल्या विचारात जास्त सुस्पष्टता येते, जी स्मिताच्या आईच्या विचारात दिसली. नाहीतर बहुतांश एकल स्त्रिया आपला जन्म भीतीतच घालवताना दिसतात. खरं तर उतरत्या वयातलं एकाकीपण अधिक दुःखर असतं. दुःख असं एकट्याने नाही निभावता येत. त्यासाठी कुणाचा तरी खांदा आधार म्हणून हवाच असतो. 40शी नंतरचा आणि 50शीत पोहोचू पाहणारा टप्पा स्त्रीच्या आयुष्यातला सर्वाधिक नाजूक वळणाचा मार्ग. तारुण्याच्या वळणापेक्षाही तिच्या भावना या वयात विजतात असे म्हटले जाते. पण असे खरेच असते का? की त्या विझाव्यात अशीच समाजाची अपेक्षा असते? मुळात आधार केवळ शारीरिकच असतो का? तो मानसिक आणि भावनिक सुद्धा असू शकतो ना? आणि या वयात त्याचीच जास्त गरज असते. अर्थात शारीरिक गरजही दुर्लक्षित नसावीच.
तिला समजून घेणारा, 4 घटका तिच्याशी हितगुज करणारा मित्र असावा असं वाटणं यात गैर काय आहे? मुलांच्या पलीकडे स्त्रीला जगच असू नये का? उतार वयातले एकाकीपण, त्या वयातले निराधारपण स्त्रीला किती जाचत असेल याचा कोणी विचारच करत नाही. तिला तिचे एकटेपण घालवायला मित्र हवा असेल, सहचर हवा असेल, तर मुलांनी हरकत घेण्याचं कारणच काय? साधे बोलायला, दुखले खुपले सांगायलाही माणूस हवाच ना. आपल्या सांगण्या बोलण्याला जिवंत प्रतिसाद हवाच असतो ना. त्याशिवाय माणूस फुलूच शकत नाही. आणि स्त्रीला शरीरापेक्षा मनाची प्रचंड भूक असते. तिला समजून घेणारा सहचर आयुष्यात हवा असतो. फक्त शारीरिकच भूक भागवायची असेल तर त्यासाठी पुरुषच कशाला हवा? मास्टरबेट हा उपाय आहेच की त्यावर. किंवा बेटी डॉडसन म्हणते तसा मार्ग अवलंबला तर स्वतःच अत्युच्च आनंदाचा क्षणही आपल्या आपणच उपभोगू शकतो. खरं तर आपल्या मनाला स्पर्श करून जाणारा पुरुष एखादीलाच मिळतो. बाकी बहुतांश दैहिक पातळीवरच वावरताना आढळतात. रुहीच्या आईला मिळाला होता तिचा बॉयफ्रेंड. तिला समजून घेऊन तिला कंपनी देणारा सहचर. का म्हणून तिने तो गमवावा? रुहीला तिच्या आईला समजून घेणं आज जरी जड जात असलं तरी थोडी मोठी झाल्यावर तिला हे समजून घेणं फारसं अवघड जाणार नाही. BSW करतेय ही मुलगी. समाजाचा अभ्यास करण्याआधी जरा आईचा विचार केला तर जास्त छान होईल. वयाच्या कुठल्याही वळणावर कुणालाही, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, एक समंजस सोबती हवाच असतो. ती सहजासहजी मिळत नाही, पण जिला मिळते तिने खोट्या प्रतिष्ठेचा, समाजाचा, आप्त्यांचा, मानापमानाचा विचार करून हे सुख एक आश्वासक साथ का म्हणून सोडायची? रुहीची धुसफूस स्मिता समजून घेऊ शकत होती. अडनिड्या वयात अशा गोष्टी मुलांना पेलवतच नाहीत. मध्यम कनिष्ठ वर्गात तर नाहीच नाही. आपण तारुण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण करत असताना मावळतीकडे जिची पावलं पडत आहेत तिच्या आयुष्यात पसरलेली हिरवळ खरं तर रुहीला त्रासदायक होत होती. आईचा पुनर्विवाह तर सोडाच, पण आईचा बॉयफ्रेंड मुलांना मुळीच चालतच नाही, हे सत्य आहे. आणि त्यामागची मुख्यत्वे हीच मानसिकता असते की आपण प्रेम करण्याच्या वयात आईचे प्रेम, शिवाय आईने फक्त आपली आई म्हणूनच जगावे हा मुलांचा हट्ट असतो. आईला बाई म्हणून जगण्याचा अधिकार रुही तिच्या आईला द्यायला तयारच नाही. स्मिता रुहीच्या आईत चांगलीच गुंतली. पण रुहीला आपण तिच्या आईची बाजू पटवून देऊया या विचारावर ती ठाम झाली आणि तिला अगदी हायसं वाटलं. घर आल्यावर गाडीतून उतरून पटकन घरात न जाता कितीतरी वेळ ती बाहेरच अंगणात पावसात भिजत राहिली. जणू तिचाच एखादा प्रॉब्लेम सुटलाय. गाडीचा आवाज येऊनही मम्मा घरात का येत नाही म्हणून आशी बाहेर बघायला आली आणि आईचं असं पावसात भिजणं अवाक होऊन पाहतच राहिली. पण थोड्याच वेळात तीही अंगणात येऊन आईचा हात हातात घेऊन वेगात येणाऱ्या सरींना अंगावर घेत राहिली, आपल्या आईसह.